सोलापूरमधील एक खासगी रुग्णालय जिथे एका गोंडस बाळाचा जन्म होतो। डॉक्टरांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित व्हायला हवे होते, नातेवाईक पेढे वाटायला हवे होते, पण तिथं आनंद नव्हता, तर एक सुन्न करणारी शांतता पसरली होती। कारण बाळंतपणासाठी आलेल्या त्या मातेकडे पाहताच डॉक्टरांच्या मनात एक भयंकर गोष्टीची शंका आली। त्या मातेकडे ना कोणती कागदपत्र, ना वयाचा पुरावा, नातेवाईकांचा वाढणारा थरकाप आणि पोलिसांची झालेली एंट्री। एका कागदपत्राच्या शोधाने असं सत्य समोर आणलं की ज्याने कायद्याचे रखवालदारही चक्रावून गेलेले आहेत। सोलापूरच्या एका नामांकित खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एका विवाहितेला दाखल करण्यात आलं होतं। तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला खरा, मात्र डॉक्टरांच्या तीक्ष्ण नजरेनं काहीतरी वेगळंच हेरलेलं होतं। बाळंतपणासाठी आलेल्या या मुलीच्या वयाचा कोणताही अधिकृत पुरावा नातेवाईकांकडे उपलब्ध नव्हता। नातेवाईकांची ही टाळाटाळ आणि संशयास्पद हालचाली पाहून रुग्णालय प्रशासनाला मोठा संशय आला। वेळ न दवडता त्यांनी तातडीने महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णालय गाठलं। तपासाची चक्रे वेगाने फिरली। जेव्हा पोलिसांनी कायदेशीर कागदपत्रे शोधून काढली तेव्हा समोर आलेलं सत्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। प्रसूती झालेल्या त्या मातेचं वय आजच्या घडीला अवघं 17 वर्षे आणि 27 दिवस होते। म्हणजेच कायदेशीररित्या ती मुलगी अजूनही अल्पवयीन आहे। पोलिसी खाक्या दाखवताच या कुटुंबाने कायद्याची कशी ऐशी की तैशी केली आहे याचा सगळा कटच समोर आला। पीडित मुलगी अवघ्या 16 वर्षांचीच म्हणजे अल्पवयीन आहे हे ठाऊक असतानाही तिच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी कायद्याला केराची टोपली दाखवली होती। गेल्या वर्षी म्हणजेच जून 2025 मध्ये पंढरपूर येथे अत्यंत गुप्ततेने हा बालविवाह पार पाडण्यात आला होता। लग्नानंतर काही दिवसातच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि अवघ्या 17व्या वर्षी तिच्यावर मातृत्वाची जबरदस्ती लादली गेली होती। या प्रकरणी बाल विकास प्रकल्प अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी तत्परता दाखवत थेट फिर्याद दिलेली आहे। सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बालविवाहाला प्रोत्साहन देणं आणि अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याप्रकरणी तब्बल 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।